यार तर आता मी गावाकडे प्रस्थान करत आहे. कसली ट्रॅफिक आहे आज, गाड्याच गाड्या आहे सर्व. गर्दीच गर्दी आहे सगळी. गाड्या 2 ते 3 किलोमीटर लांबच थांबवल्या जात आहेत. मयाची जयंती असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. नरमध्ये लांब लांब गाड्या थांबवण्यात जात आहेत. असा हायवे लागलेला आहे. आता खांडव्याकडे प्रस्थान करत आहे मी. हाच रोड आपल्याला बरवामध्ये आश्रमाच्या पुढे आल्यावर लागला होता, दाखवलेला आहे पण तुम्हाला हा रोड. तिकडे पूर्ण काम झालेलं, तिकडे बाकी आहे. शहरमध्ये नर्मदे. तर आता मी चाललेलो आहे बस स्टॉपकडे. बघूया आता रेल्वे मिळते का या बस मिळते. मी आहे खंडव्यामध्ये आता सध्या. MP मध्ये मध्य प्रदेशमध्ये आहे सध्या मी. आता पुढे गेल्यानंतर बघतो विचारून की बस आहे का जाण्यासाठी तिकडे. जे बरामपूर, जळगाव, भुसावळ साईडला तिकडनं जावं लागेल. कारण कसं आहे, इकडनं ट्रेननी सध्या खूप गर्दी आहे ना, त्याच्यामुळं ट्रेनला रिझर्वेशन पण होत नाही आहे. कोपरगावपर्यंत पण नाही आणि कुठंपर्यंतच नाही होत आहे. बघूया आता कुठं काय भेटतंय ते. नर्मदे हर. मी आता बसमध्ये छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान करत आहे. 2x1 ची बस आहे. बस या प्रकारची आहे बघा. खाली आणि वरती बर्थ आहेत. आणि पुढे दाखवतोय आपले जवळचेच आहे ते गाडी चालवणारे. गुरु गणेश अहमदनगरची बस आहे. काय नंबर? आता गाडी सुरू आहे सध्या. मित्रांनो, नर्मदे हर. तर बसमध्ये मित्र भेटले आहेत. यांनी आत्ताच तिघांनी पण माझं चॅनल सबस्क्राईब केलं आहे. बाया कुठले आहेत तुम्ही? शहापूर. तर हे तिघं पण शहापूरचे आहेत. पुण्याला जायचं आहे. पुण्याला निघालेले आहे ते आपल्याला आता छत्रपती संभाजीनगर पर्यंत सोबत आहेत तिघं पण. नर्मदे हर. इंट्रोड्यूस माय फ्रेंड पवन चौधरी फ्रॉम शहापूर. बस हालती त्यामुळं एकदम कॅमेरा हालतोय. तर आमच्या ड्रायव्हर मामा पिकअप घेत आहेत. ते 2 ड्रायव्हर. किती राहिले जळगाव सिटीमध्ये गाडी थांबलेली आहे. महामंडळ आणि इकडं खाजगी गाडी
जागा झाली आहे चेंज. आता बसलाय कॅबिन मध्ये एकदम फ्रंटला. आणि आपले मित्र पण बसले आहेत पुढे येऊन. आता नर्मदे हर. तर आता गाडी जेवण करण्यासाठी थांबलेली आहे. ड्रायव्हर लोक बघा तिकडे बसलेले आहेत. आणि हे माझ्या गावाजवळचे काका भेटलेत पातळीचे. नमस्कार काका. नर्मदे हर. काका तुमचं नाव सांगा एकदा. तर हे काका इकडे जळगावला कामाला असतात. हमाली काम करतात आणि आपलं परिवार चालवतात. नर्मदे हर. आता जेवण केल्यानंतर पुढे प्रस्थान होणार आहे आमचं. मी छत्रपती संभाजीनगरला उतरणार आहे आणि ती दिसती ती आपली गाडी आहे. त्या गाडीत मी प्रवास करतोय. नर्मदे हर. आता या हॉटेलवरती जेवण केलेलं आहे. ड्रायव्हर मामा पण आलेले आहेत आणि आता या गाडीत बसतोय मी. ही गाडी आहे नगर जिल्ह्यातली. हॉटेलवर जेवायला थांबलो होतो आम्ही. नर्मदे हर. नर्मदे हर. तर बघा मी आहे घोषणेश्वरमध्ये. सकाळी स्नान संध्या उरकून घोषणेश्वर महादेव यांना जल अर्पण केलं आहे. आणि आता इथे परतीच्या प्रवासावरती म्हणजे घराकडे प्रवास करण्यासाठी गाडीचा वाट बघत आहे. नर्मदे हर. तर अशा प्रकारे बस पण मिळालेली आहे. आता औरंगाबादकडे प्रस्थान करत आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आता पैठणकडे रवाना होत आहे. मातृगंगे हर. तर मी आलो आहे आता गोदेकाठी. आता इथे स्नान करणार आहे गोदावरी मैयामध्ये आणि एकनाथ महाराजाचं दर्शन घेणार आणि घरी जाणार. नर्मदे हर. आता इथे कपडे वाळू घालतो थोड्या वेळ. सकाळी स्नान केलेले आणि पुन्हा एकदा स्नान करून घरी निघतोय. नर्मदे हर. इकडं जायकवाडी प्रकल्पाचं धरण आहे. इथं दिसत नाही. थोडं पुढे जातोय मी आता. इकडे धरण आहे.
आणि ही गोदावरी मैया आहे. तर मी स्नान करून घरी निघणार आहे. नर्मदे हर. जायकवाडीचं धरण दिसतंय तिकडे. हे आहे जायकवाडी धरण. गोदावरी मैयाच्या वरती डॅम आहे तो. बघा जहाजावली बसले तिथं. ही नाशिक त्र्यंबकेश्वरवरून इकडे वाहते. हर संत श्री एकनाथ महाराज यांचं समाधी स्थळ आहे. पैठणीतील एकनाथ महाराज समाधी स्थळ. तर नवीन मंदिर आता तयार केलेलं आहे. हे सर्व आता नवीन झालेलं आहे. पहिलं जुनं होतं. सगळा परिसर बदललेला आहे आता. आता आपण प्रवेशद्वारातून बाहेर निघणार आहोत. येताना या गोदावरी महाद्वारातून आलतो. आता इकडनं बाहेर निघणार आहोत. इथे पारायण चालू आहे. सुंदर असतं आता बनवलेलं आहे समाधी स्थळ. तर आपण आता पुढे प्रस्थान करणार आहोत. येत्या 1 तासात आपली घरी जाणार आहोत. मी नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर खराब आलेला असल्यामुळे शूटिंग काढू शकत नाही आहे. मी आता शेवगावकडं माझ्या गावाकडं प्रस्थान करत आहे. कारण स्टँडवर लेडीज उभी होते त्यामुळं काय शूटिंग काढू शकलेलं नाही आहे. नर्मदे हर. तर बघा आता लवकरच मी घरी पोहोचणार आहे. मामाला घेऊन चाललो आहे घरी मी आता. थोड्याच वेळात घरी पोहोचेल. आणि ओंकारेश्वर ते घर हा ब्लॉग मी आज इथेच एंड करतोय. कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर.